पुरंदर किल्ल्याच्या बाजूला आणखीन एक छोटा किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे वज्रगड. आता पुरंदर म्हणजे इंद्र आणि इंद्राची सगळी शक्ती असते ती त्याच्या वज्रामध्ये, आणि इंद्राकडे जर वज्र नसेल तर इंद्राला सहज कोणीही हरवू शकतो. तसंच या पुरंदर किल्ल्याच्या बाजूला असलेला जो वज्रगड आहे, तो वज्रगड जर आपण जिंकला तर पुरंदर सहज आपल्या हातात येईल. ही गोष्ट मिर्झा राजाला माहिती होती. म्हणून मिर्झा राजानं दिलेर खानाला सांगितलं की आधी वज्रगड घ्या, मग पुरंदर सहजासहजी आपल्या ताब्यात येईल. म्हणून या दिलेर खानानं पुरंदर आणि वज्रगड या दोन्हीच्या मध्ये असलेली जी भैरव खिंड होती, त्या भैरव खिंडीच्या दिशेने त्यांच्या अजस्त्र तोफा घेऊन जायला सुरुवात. आता या तोफा इतक्या अजस्त्र होत्या की या तोफांना घेऊन जाण्यासाठी 80 बैल लागायचे. तर यामागे उद्देश असा होता की ज्यावेळेस आपण वज्रगडावर या तोफांनी हल्ले करू त्यावेळेस पुरंदरवरून मिळणारी मदत बंद होईल. याशिवाय मराठे वरून हल्ले करत होते, वरून अग्निबाणांचा मारा करत होते, वरून दगडांचा मारा करत होते. अशा परिस्थितीमध्ये हा दिलेर खान त्या अजस्त्र तोफा भैरव खिंडीमध्ये घेऊन आला. तिथून वज्रगडावर त्यानं हल्ले करायला सुरुवात केली. आधीच हा वज्रगड लहान असल्यामुळे या वज्रगडावरील मराठ्यांची संख्या सुद्धा कमी होती, मराठ्यांचं सैन्य कमी होतं. त्यामुळं या अजस्त्र तोफ्यांच्या माऱ्यापुढे वज्रगडाचा टिकाव लागेना आणि मराठ्यांनी शेवटपणाने हा गड रोखून धरला. परंतु अखेर एप्रिलमध्ये हा वज्रगड पडला आणि हा वज्रगड मुघलांच्या ताब्यात गेला. यावेळेस मिर्झा राजानं एक आणखीन एक खेळी केली. मिर्झा राजानं काय केलं तर या वज्रगडावरील जे कोणी मराठे होते त्या मराठ्यांना या मिर्झा राजानं जाऊ दिलं, जिवंत जाऊ दिलं. तर यामागचा उद्देश काय होता तर मिर्झा राजा त्याच्या औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात म्हणतो मी वज्रगडावरील मराठ्यांना जिवंत जाऊ दिलं. याचं कारण असं होतं की ही जी गोष्ट आहे ती पुरंदरवरचे मराठी ज्यावेळेस बघतील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की आपण सुद्धा ज्यावेळेस आत्मसमर्पण करू त्यावेळेस आपल्याला सुद्धा प्राणार्पण केले जाईल, आपले सुद्धा प्राण वाचवले जातील आणि तू पुरंदर सोडण्यासाठी ते मोटिवेट होतील. या भावनेने या उद्देशाने या मिर्झा राजानं वज्रगडावरील मराठ्यांना जिवंत जाऊ दिलं. वज्रगड आपल्या ताब्यात आलाय तर पुरंदर सहज आपल्या ताब्यात येईल असं या मिर्झा राजाला वाटलं. परंतु त्या पुरंदरवरचे जे मराठे होते ते इतके चिवट होते की त्यांनी त्या पुरंदरचा एक बुरुज देतानाही मुघलांना नाकीनऊ आणलं. म्हणजे त्या पुरंदरला ना एक सफेद बुरुज होता, एक काळा बुरुज होता आणि केदार दरवाजा दुसऱ्या बाजूला होता. या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कारण मुघलांची योजना अशी होती की आधी सफेद बुरुज घ्यायचा, त्यानंतर काळा बुरुज घ्यायचा आणि त्यानंतर मग बालेकिल्ल्यावर हल्ला करायचा. त्याप्रमाणे मुघल सफेद बुरुजावर हल्ले करू लागले. तर सफेद बुरुज ज्यावेळेस पडायला आला त्यावेळेस मराठ्यांनी योजना आखली की ज्यावेळेस हे मुघल सफेद बुरुजावरून काळ्या बुरुजाकडे येऊ लागतील त्यावेळेस वाटेत मराठ्यांनी दारू ठासून भरली जेणेकरून मुघल तिथं हवेत उडतील म्हणून. पण काय झालं, कुणाची घाई झाली, चूक झाली आपल्याला माहिती नाही. ज्यावेळेस मराठ्यांनी तिथे दारू भरून ठेवली होती त्या वाटेमध्ये तर कुणीतरी आधीच बत्ती लावली आणि 40 मराठे हवेत उडाले. म्हणजे मराठ्यांचं आधीच खूप मोठं नुकसान होत होतं, त्यात हे आणखीन एक नुकसान झालं. आता मुघलांनी सफेद बुरुजावर वारंवार तोफांचा मारा करून सफेद बुरुज पाडला. त्यानंतर आता मुघल काळ्या बुरुजावर हल्ला करू लागले. तर यावेळी महाराजांनी काय केलं, केदार दरवाजा जो दुसऱ्या बाजूला होता, ज्या केदार दरवाजाजवळ दाऊद खान हा मुघलांचा सेनापती